नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कल्याणी लोकायन अकॅडमी मध्ये तुमचे स्वागत करते. आपल्या वीकली करंट अफेअर्सच्या सिरीज नुसार प्रत्येक वीकला आपण एक करंट अफेअर्सचा व्हिडिओ अपलोड करत असतो. चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या सेशनला, एक्सपिरियन्स द करंट विथ कल्याणी. तर आपण सगळ्यात पहिले आज बघणार आहोत ESG या लॅब बद्दल. तर मुंबईमध्ये ESG या प्रयोगशाळेचे उद्घाटन झालेले आहे. ESG म्हणजे काय? तर पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन. E फॉर एन्व्हायरमेंटल, सोशल अँड गव्हर्नन्स. तर या प्रयोगशाळेबद्दल अधिक माहिती आपण सविस्तरपणे बघूयात. त्याआधी आपण बघूयात की उद्घाटन कोणी केलेलं आहे. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रयोगशाळेचं उद्घाटन केलेलं आहे. उद्घाटन कुठे केलेलं आहे? तर नक्कीच मुंबई इथे केलं आहे. पण मुंबईमध्ये पण कुठे? तर पु ल देशपांडे अकादमी प्रभादेवीला आहे. या ठिकाणी या प्रयोगशाळेचं उद्घाटन केलेलं आहे. याचं उद्दिष्ट बेसिकली काय आहे की विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिकांना ESG ची तत्व शिकवणे. ESG च्या तत्वांवर आधारित एखाद्या कंपनीचं आणि एखाद्या संस्थेचं मूल्यांकन केलं जातं. आता नक्की ESG म्हणजे काय आहे? तर एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स बघितले जातात एखाद्या कंपनीचे. म्हणजे एखादी फॅक्टरी आहे, ती कार्बन उत्सर्जन किती प्रमाणात करते, किंवा तिच्या जे बाय प्रोडक्ट्स तिच्यातून निघताय त्याच्यामुळे पर्यावरणाचं किती प्रमाणात नुकसान होतंय, हे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स मध्ये चेक केलं जातं. त्याच्यानंतर सोशल मध्ये काय बघितलं जातं की ती कंपनी तिच्या ग्राहकांना किंवा तिच्या स्वतःच्या कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीची वागणूक देते, जे कर्मचाऱ्यांचे हक्क आहेत, जे न्याय आहे ती व्यवस्थित देते का नाही, हे त्या सोशल फॅक्टर मध्ये चेक केलं जातं. आणि गव्हर्नन्स मध्ये पण बघितलं जातं की कंपनीची कामकाज व्यवस्था कोणत्या प्रकारची आहे. तर हे सगळं ESG मध्ये शिकवलं जाईल विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिकांना, जेणेकरून भविष्यामध्ये जर कोणी काही उद्योग किंवा कंपनी स्थापण्याचा प्रयत्न करत असेल, विचार करत असेल, तर त्याचा सगळ्यांनाच व्यवस्थित फायदा व्हावा, ना की फक्त त्या कंपनीला आर्थिकरित्या फायदा व्हावा, तर संपूर्ण समाजाला त्याचा फायदा व्हावा, हे बघितलं जाईल. पुढे बघूयात की लक्ष्य काय. तर हवामान बदल, AI आणि क्वांटम कम्प्युटिंगच्या माध्यमातून शाश्वत विकासाला चालना देणे. ह्याच्यामध्ये बघितलं जाईल हवामान बदल बद्दल पण, AI आणि क्वांटम कम्प्युटिंग या सगळ्यांच्या माध्यमातून ते काय करणार आहे? शाश्वत विकास करणार आहे. महत्व काय की ही प्रयोगशाळा देशात ESG संबंधित जागरूकता वाढवेल आणि कंपन्यांना अधिक जबाबदार बनवण्यासाठी प्रोत्साहन देईल. तेच ESG एन्व्हायरमेंटल, सोशल आणि गव्हर्नन्स बद्दल ती कंपन्यांमध्ये, व्यावसायिकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता वाढवेल आणि अधिक जबाबदार बनवण्यासाठी प्रोत्साहन देईल. पुढे जाऊयात. 130 घटना दुरुस्ती सध्या चर्चेमध्ये आहे. हे विधेयक मांडण्यात आलेलं आहे लोकसभेमध्ये, अजून तरी पारित झालेलं नाहीये, म्हणून ते कायदा म्हणून अस्तित्वात आलेलं नाहीये, पण चर्चेचा मुद्दा आहे. म्हणून आपण बघून घेऊयात की 130वी घटना दुरुस्ती विधेयक नक्की काय आहे. तर उद्देश काय आहे की राजकारणाचे गुन्हेगारीकरण थांबवणे. म्हणजे काय की अशी व्यक्ती ज्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे किंवा काहीतरी त्यांनी गुन्हा केलाय किंवा गुन्हेगारीच्या माध्यमातून ते पुढे आलेले आहेत, अशा व्यक्तींना देशाच्या आणि राज्याच्या महत्वाच्या पदांपासून दूर ठेवणे. जसं की पंतप्रधान किंवा केंद्रीय मंत्री, त्याच्यानंतर मुख्यमंत्री किंवा राज्यातील मंत्री, हे जे महत्वाचे पद आहे यांच्यापासून अशा गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तीला दूर ठेवणे, हा या घटना दुरुस्तीचा विधेयकाचा उद्देश आहे. कोणाला लागू? पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री आणि राज्यमंत्री यांना लागू होणार आहे. अटी काय आहे की ज्या गुन्ह्यांमध्ये किमान 5 वर्ष किंवा त्याहून अधिक शिक्षेची तरतूद आहे अशा गुन्ह्यांसाठी लागू. म्हणजे एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्याला गंभीर गुन्ह्यासाठी जर 30 दिवसांची, म्हणजे त्याला काहीतरी शिक्षा ठोठावली गेलेली आहे एखाद्या गंभीर गुन्ह्यासाठी, आणि त्याच्यासाठी त्याला 30 दिवसांसाठी जेलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे, तर 31व्या दिवशी त्याचं पद आपोआप रिक्त होईल. जर मधल्या 30 दिवसांमध्ये त्याने राजीनामा नसेल दिला तर 31व्या दिवशी त्यांचं पद आपोआप रिक्त होईल. आणि जर त्याला 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे, तो जर त्याच्यामध्ये दोषी साबित झाला आणि त्याला 5 वर्षांची किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा सुनावण्यात आलेली आहे, तरही त्याचं पद रिक्त होईल. तर अशा गुन्ह्यांसाठी लागू होणार आहे की 5 वर्ष किंवा अधिक शिक्षेची तरतूद ज्या गुन्ह्यांसाठी आहे. कार्यवाही जवळील पदांवरील व्यक्तीला कोणत्याही गुन्ह्यासाठी सलग 30 दिवस तुरुंगात किंवा पोलीस कोठडीत ठेवले तर त्यांना पदावरून दूर केले जाईल. हे आहे पदावरून दूर करणे. जर मंत्र्याने 30 दिवसात राजीनामा दिला नाही तर 31व्या दिवशी त्याचे पद आपोआप रिक्त समजले जाईल. तसंच पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्र्यांना
राष्ट्रपती हटवतील आणि राज्यामध्ये मुख्यमंत्री आणि राज्यमंत्र्यांना राज्यपाल हटवतील. राज्यपाल राज्यमंत्र्यांना, मुख्यमंत्री आणि राज्यमंत्र्यांना, पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्र्यांना राष्ट्रपती. पुनर्नियुक्ती आहे का? तर जर ते निर्दोष त्यांची मुक्तता झाली तर हो, त्यांची पुनर्नियुक्ती होऊ शकते वापस त्यांच्या पदावर. संबंधित व्यक्तीला पुन्हा त्यांच्या पदावर नियुक्त केले जाऊ शकते. विधेयकाची सध्याची स्थिती काय आहे? हे विधेयक लोकसभेत सादर झाले आहे, परंतु सध्या संसदीय समितीकडे तपासणीसाठी पाठवलेले आहे, त्यामुळे अजून कायदा झालेला नाही. लोकसभेमध्ये सादर झालेला आहे, पण जसे की आर्टिकल 368 नुसार घटना दुरुस्ती आहे, घटना दुरुस्ती विधेयक आहे, तर 2/3 वोटिंग लागेल दोन्ही सभागृहामध्ये, लोकसभेमध्ये पण आणि राज्यसभेमध्ये पण. त्याच्याशिवाय पारित होणार नाही. म्हणून अजून बरीच मोठी प्रोसेस आहे. जर हे बिल पारित झालं तर पारदर्शकता येण्याची चान्सेस जास्त आहे लोकशाहीमध्ये. पुढे बघूया. केरळमध्ये डिजिटल साक्षर राज्य बनलं आहे केरळ. ऑलरेडी असं पण भारतातलं साक्षर राज्य कोणतं होतं, फक्त साक्षर, तर ते केरळ होतं. आता त्यांनी त्यातली पुढची पायरी गाठली आहे की डिजिटल साक्षरतेमध्ये पण देशामधलं नंबर 1 जर कोणतं राज्य आहे तर ते केरळ आहे. डिजिटल साक्षरता म्हणजे काय? फक्त तुम्हाला मोबाईल वापरता येणं, कम्प्युटर वापरता येणं हे म्हणजे डिजिटल साक्षरता नव्हे. तर मोबाईल वापरता येणं, हाताळता येणं, त्याच्यानंतर तुम्हाला UPI द्वारे पेमेंट करता येणं, सरकारी योजनांचा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने डिजिटल माध्यमाद्वारे त्याचा लाभ घेता येणं, हे सगळं पण डिजिटल साक्षरतेमध्ये येतं. आणि त्याचबरोबर जबाबदारीने या सगळ्या माध्यमांचा उपयोग करणं, की ह्याच्यामध्ये तुमची स्वतःची जी काही गोपनीय माहिती असेल, वैयक्तिक माहिती असेल, ती लीक होऊ नये किंवा दुसऱ्याचा या माध्यमातून तुमच्याकडून काही अनादर होऊ नये, डिसरिस्पेक्ट होऊ नये, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित जबाबदारी पूर्ण हाताळणे हे सगळं डिजिटल साक्षरतेमध्ये येतं. तर केरळ हे भारतातलं पहिलं डिजिटल साक्षर राज्य झालेलं आहे. त्याच्याबद्दल बघूयात की केरळने डिजिटल साक्षरता अभियानात 100% यश मिळवून हे स्थान मिळवलेलं आहे. प्रशिक्षित नागरिक राज्यातील 14 ते 65 वयोगटातील जवळजवळ 99.98% नागरिक डिजिटल साक्षर झालेले आहेत. म्हणजे सगळेच ऑलमोस्ट. किती वयोगट? 14 ते 65 वयोगटातील सगळेच नागरिक डिजिटल साक्षर झालेले आहेत. डिजिटल क्षमता काय आहे? की या नागरिकांना स्मार्टफोन वापरणे, ऑनलाईन पेमेंट करणे, सरकारी सेवांचा डिजिटल लाभ घेणे यासाठी प्रशिक्षण देण्यात आलं. आधी त्या सगळ्यांना ह्याबद्दल प्रशिक्षण देण्यात आलं, पूर्ण 14 ते 65 वयाच्या नागरिकांना, आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या क्षमता वाढवल्या डिजिटल साक्षरतेच्या. डिजी केरळ मोहीम होती. म्हणून ही डिजिटल साक्षर बनवण्यासाठी राज्यातल्या सगळ्या लोकांना केरळ राज्याने डिजी केरळ ही मोहीम सुरू केली होती. या मोहिमेअंतर्गत ही साक्षरता 99.98% ते अचीव करू शकले आहे. ही मोहीम तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील पुलंपारा या ग्रामपंचायतीपासून सुरू झाली होती. कोणत्या? तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील पुलंपारा हे ठिकाण, तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील पुल्लमपारा या ठिकाणापासून ही मोहीम सुरू झाली होती, या ग्रामपंचायतीपासून. म्हणून पहिलं डिजिटल पंचायत जर कोणतं विचारलं, पहिलं डिजिटल पंचायत कोणती होती, तर ती आहे भारतातली पुल्लमपारा. ही ग्रामपंचायत देशातील पहिली संपूर्ण डिजिटल साक्षर पंचायत ठरली आहे. ठीक आहे, महत्वाची माहिती आहे, लक्षात ठेवा, येऊ शकतो प्रश्न. पुढे बघूया. ग्रामसभेच्या बैठकांचे संरचित इतिवृत्त तयार करण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या AI चालित साधनाचे नाव आहे सभासार. सभासार म्हणजे सभेचं सार. तर ह्याच्यामध्ये काय आहे बेसिकली की ग्रामपंचायतीचं इतिवृत्त म्हणजे ज्या ग्रामपंचायतीच्या सभा भरता त्याच्यामध्ये अगदी ज्या मायन्यूट डिटेल्स आहेत, ग्रामपंचायतीमध्ये जे काही बोललं जातं, सभेमध्ये त्यांचं जे काही कन्व्हर्सेशन होतं, जसं लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये ज्यावेळेस सेशन भरताय त्यावेळेस बघा तिथे बाजूला एक टाईपरायटर पण असायचा, तो टाईप करत असायचा सगळं की ते जे काही बोलतायत ते सगळं. तसंच त्याच पद्धतीने ग्रामसभेचं पण जे इतिवृत्त होतं म्हणजे मायन्यूट डिटेल्स सभेमधल्या, हे सगळं आधी कोणाला तरी लिहून ठेवावं लागायचं, सगळ्या मायन्यूट डिटेल्स बारीक. मग हे खूप वेळ खाऊ प्रक्रिया होती, याच्यामध्ये खूप वेळ लागायचा आणि मानवी चुकांमध्ये काही सेंटेन्स इकडचे तिकडे होऊन जायचे किंवा काही बारीक डिटेल्स मिस पण व्हायच्या. तर त्याच्यामुळे आता काय केलंय सरकारने की AI वर आधारित एक नवीन साधन आणलेलं आहे ज्याचं नाव आहे सभासार. तर हे काय करेल ह्याच्याबद्दल आपण बघूया. सभासार नक्की काय आहे की ग्रामसभेच्या बैठकांचे इतिवृत्त तयार करण्यासाठी विकसित केलेलं हे AI चालित साधन आहे.
उद्देश आहे की ग्रामपंचायतींच्या कामकाजात कार्यक्षमता आणि पारदर्शकता वाढवणे हा उद्देश आहे की ह्याच्यामुळे सभासारमुळे काय होईल की कार्यक्षमता वाढेल, त्याबरोबरच पारदर्शकता पण वाढेल. AI आहे म्हणून त्याच्यामध्ये मानवी चुका, मानवी हस्तक्षेप होणार नसल्यामुळे जे आहे ते जसंच्या तसं त्याच्यामध्ये मांडण्यात येईल. त्याच्यामुळे पारदर्शकता वाढेल. अधिकाऱ्यांचा इतिवृत्त लिहिण्याचा वेळ पण वाचेल. त्याच्यामुळे ही वेळखाऊ प्रक्रिया न होऊन कमी वेळामध्ये ह्या सगळ्याबद्दल इतिवृत्त येईल. कसं काम करतं तर सगळ्यात पहिले काय होतं की ग्रामसभेचं ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग जे ग्राम स्वराज पोर्टल आहे त्याच्यावर अपलोड केलं जातं. कोणत्या पोर्टलवर? ग्राम स्वराज पोर्टलवर ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग ग्रामसभेचं अपलोड केलं जातं. मग आता पुढे काय होतं की AI आणि NLP नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग हे 2 तंत्रज्ञान आहे. हे 2 तंत्रज्ञान सभासार वापरतं आणि ते काय करतं की या ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग मधला जो ऑडिओ भाग आहे आवाजाचा तो मजकुरात रूपांतर करतो. या व्हिडिओचा किंवा ऑडिओचा सगळं तो ऐकून व्यवस्थित अनालिसिस करून त्याचं मजकुरात रूपांतर करतो आणि मग एकदाच का मजकुरात रूपांतर झालं की त्यातले तो महत्वाचे मुद्दे, त्यातले मेन पॉइंट्स तो काढून घेतो. तो काय करतो मग सारांश आणि महत्वाचे मुद्दे ओळखतो या सगळ्यामधून, या पूर्ण मजकुरामधून. आणि ते सारांश आणि महत्वाचे मुद्दे ओळखले की मग तो एक संरचित आणि सुटसुटीत इतिवृत्त आपोआपच तयार करून देतो की प्रॉपर. मग तो एकदम त्याच्यामधून आपण समरी म्हणतो ना, एखाद्या चॅप्टरच्या शेवटी त्याची जी समरी असते तशा समरीच्या स्वरूपात तो महत्वाचे मुद्दे काढून देतो आणि इतिवृत्त तयार करून देतो. त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये ह्युमन एरर येत नाही आणि त्यातल्या त्यात पारदर्शकता पण येते, काही मुद्दे सुटत नाही आणि वेळ वाचतो सगळ्यात महत्वाचा. तर अशा प्रकारे हे जे सभासार आहे, सभेचं सार म्हणून त्याचं नाव सभासार दिले आहे, हे जे साधन सुरू केलेलं आहे AI वर आधारित हे खरोखर खूप उपयोगाचं ठरणार आहे. प्रमुख फायदे काय होणार आहे तर वेळेची बचत होणार आहे. हाताने इतिवृत्त लिहिण्याची आता गरज नाही. त्याच्यानंतर पारदर्शकता, बैठकीची अचूक नोंदणी होते ना, एक समानता येईल. देशभरातील इतिवृत्तांमध्ये समानता राखली जाईल. कारण संपूर्ण देशभरामध्ये जर सभासारच यूज होत असेल तर प्रत्येक देशांमधलं जे काही मजकुराचा जो काही पॅटर्न असेल तो सगळा सेम असेल, म्हणून एक समानता राखली जाईल. त्याच्यामध्ये वेगळे पण नसेल, कोणत्या राज्याचं हे वेगळं ते वेगळं असं नसेल, एक समानता असेल. बहुभाषिक, भाषिणी प्लॅटफॉर्म जो आहे सरकारचा, भाषिणी म्हणून पण एक प्लॅटफॉर्म आहे, त्याच्या मदतीने अनेक भारतीय भाषांमध्ये हे सभासार काम करेल. ठीक आहे, पुढे जाऊया. शेवटी सांगायचं झालं तर भारतीय रेल्वेने काय केलंय, देशातील सगळ्यात लांब एलिव्हेटेड ग्रेड सेपरेटर ब्रिज जो आहे, देशातील सगळ्यात लांब एलिव्हेटेड ग्रेड सेपरेटर ब्रिज मध्य प्रदेश राज्यात सुरू केलेले आहेत. मध्य प्रदेश राज्यात कटनी या जंक्शनवर, कोणत्या? कटनी या जंक्शनवर त्यांनी हा सर्वात लांब एलिव्हेटेड ग्रेड सेपरेटर ब्रिज सुरू केलेला आहे. याच्यामुळे काय होईल की ज्या मालवाहतुकीसाठीच्या ज्या रेल्वेज आहेत, गाड्या आहेत, त्या फास्ट, जास्त अतिवेगाने, जलद गतीने पोहोचू शकतील. पुढे जाऊया. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये वार्षिक द्विपक्षीय सागरी सराव जो आहे स्लिनेक्स च्या 12व्या आवृत्तीचे आयोजन कुठे झालंय तर कोलंबो, श्रीलंका या ठिकाणी करण्यात आला हा सराव. दरवर्षी घेण्यात येतो हा द्विपक्षीय सागरी सराव, ज्याला स्लिनेक्स म्हणलं जातं. त्याची यावेळेस 12वी आवृत्ती होती. तर हे कुठे झालंय? कोलंबो या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे. बिहार राज्य पहिल्यांदाच आशिया कप हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करत आहे. हे आपण मागच्या सेशन मध्ये पण बघितली होती ही न्यूज की बिहार राज्यामध्ये आशिया कप हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित केली गेलेली आहे. या राज्यामध्ये ही स्पर्धा आयोजित होणं म्हणजे जागतिक स्तरावर महत्व वाढणं आहे बिहारचं पण, म्हणून बिहारसाठी ही फार मोठी, महत्वाची आणि कौतुकास्पद बाब आहे. माहीम सी फूड प्लाझा हे भारतातील पहिलं महिलांनी संपूर्णपणे चालवलेलं स्ट्रीट फूड हब म्हणून घोषित करण्यात आलं आहे. कोणतं? माहीम सी फूड प्लाझा. कुठे आहे? मुंबईमध्ये, माहीममध्ये. हे सगळ्या महिलांनी स्वतःहून सुरू केलेलं आहे. याच्यामधून तुम्हाला महिला सबलीकरण, सक्षमीकरण हे उत्तम उदाहरण आहे असं पण म्हणू शकतो. तर हे संपूर्णपणे महिलांनी चालवलेलं आहे. ह्याच्यामध्ये जे सगळे स्टॉल असतील ते फक्त महिलांचे असतील, सुरक्षित असतील.
तर महिलांनी संपूर्णपणे चालवलेले स्ट्रीट फूड हब म्हणून घोषित करण्यात आलंय माहीम सी फूड प्लाझा. पुढची बातमी काहीशी अशाच पद्धतीची आहे, पण ती वेगळी बातमी आहे, दोघांना मिक्स करू नका. पुढची काय आहे की FSSAI ने मुंबईत भारतातील पहिलं पूर्णपणे महिलांसाठी असलेलं स्वच्छ स्ट्रीट फूड हब माऊली लॉन्च केलेलं आहे. हे माऊली जे आहे स्वच्छ स्ट्रीट फूड हब हे पण महिलांसाठीच आहे लॉन्च केलेलं आहे. पण हे कोणी केलेलं आहे? हे FSSAI द्वारे झालेलं आहे लॉन्च. म्हणजे हे एका सरकारी संस्थेच्या अंडर लॉन्च केलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे इथे स्वच्छतेबाबतच्या हायजेनिक बाबतच्या ज्या गोष्टी आहेत त्या बाबी त्या कठोरपणे पाळल्या जातील. माहीम सी फूड प्लाझा जे आहे हे पण महिलांसाठीच सुरू केलेले, पण आपण हे म्हणू शकतो की हे एका खाजगी पातळीवर सुरू करण्यात आलेले किंवा एका उद्योजकाच्या गटांनी महिलांच्या त्यांनी मिळून हे सुरू केलेलं आहे. पण जे माऊली आहे याला कसं स्वच्छ सर्टिफिकेट भेटलेलं FSSAI कडून. दोघं पण मुंबईत आहे म्हणून गफलत होऊ शकते, पण माहीम सी फूड प्लाझा हे वेगळं आहे आणि माऊली हे वेगळं आहे. दोघही महिलांनीच सुरू केलेले स्ट्रीट फूड हब आहे. दोघही महिला सक्षमीकरण सबलीकरणाच्या महत्वाचे उदाहरण म्हणून आपल्याला देता येतील. ठीक आहे, तर या 2 बातम्या आहेत. याच्याने पर्यटनाला पण चालना मिळेल. त्याच्यानंतर मुळात जे स्ट्रीट फूड आहे किंवा जे इंडियन फूड आहे त्याला पण जास्तीत जास्त प्रमोट केलं जाईल या माध्यमातून. पुढे जाऊयात. 2025च्या जागतिक मानवनिर्मित रोबोट खेळांचे आयोजन चीन बीजिंग देश करत आहे. याचे खूप छान छान व्हिडिओज पण ते अपलोड करताय. कुठे झालेलं आहे? जागतिक मानवनिर्मित ह्युमनॉइड रोबोट यांच्या रोबोट्सचे खेळ आहेत आयोजित केले की रोबोट्स आता शर्यत लावतील. जसं ऑलिम्पिक मध्ये आपले ऍथलीट्स धावतात त्याप्रमाणे रोबोट धावताय किंवा मग त्यांचे बॉक्सिंगचे पण गेम्स तिथे दाखवलेले. अशा बऱ्याच प्रकारचे फुटबॉल खेळताना ते दिसत आहे त्या व्हिडिओमध्ये. तर हा जो जागतिक मानवनिर्मित रोबोट यांचे जे खेळाचं आयोजन आहे हे कुठे केलेलं आहे? चीनमध्ये बीजिंग या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. एवढी बाब लक्षात असू द्या. पुढे जाऊयात. शंकर दयाळ शर्मा हे महाराष्ट्राचे राज्यपाल असतानाच उपराष्ट्रपती झाले होते. आता महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहे? तर CP राधाकृष्णन. पण त्यांचाही विचार होत आहे उपराष्ट्रपती या पदासाठी. तर जर ते उपराष्ट्रपती झाले CP राधाकृष्णन तर ते दुसरे असे राज्यपाल ठरतील की जे महाराष्ट्राचे राज्यपाल असताना उपराष्ट्रपती झाले, की जे महाराष्ट्राचे राज्यपाल असताना उपराष्ट्रपती झाले. त्यांच्या आधी कोण झालं होतं अशी संधी कोणाला मिळाली होती? ते शंकर दयाळ शर्मा यांना मिळाली होती. तर भारतातील पहिला पूर्णपणे स्वदेशी व्यावसायिक पृथ्वी निरीक्षण उपग्रह नक्षत्र पिक्सेल स्पेस या खासगी कंपनीद्वारे चालवला जात आहे. तर हा भारतातला पहिला पूर्णपणे स्वदेशी व्यावसायिक पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. स्वतः भारताने बनवलेला आहे. याच्यामध्ये कोणत्याही विदेशी टेक्नॉलॉजीचा तंत्रज्ञानाचा आपण मदत नाही घेतलेली. स्वतः बनवलेला आणि खासगी असल्यामुळे हा फक्त सरकारी कामकाजांसाठी नाही तर व्यावसायिकांसाठी पण महत्वाचा असेल. म्हणजे जी पिक्सेल कंपनी आहे ही जो पण डाटा कलेक्ट करेल तो व्यावसायिकांना ती विकू शकेल. जी पण माहिती जो पण डाटा त्यांना भेटेल याद्वारे. पृथ्वी निरीक्षण मध्ये म्हणजे ते काय करतील की शेती, हवामान, त्याच्यानंतर पूर परिस्थिती, जंगल या सगळ्या गोष्टींचं ते निरीक्षण करणार आहे ह्याच्यामध्ये. तर फक्त हे माहिती पाहिजे की पहिला पूर्णपणे स्वदेशी व्यावसायिक कोणता हे उपग्रह आहे तर तो पिक्सेल स्पेस या खासगी कंपनीने तयार केलेला आहे पृथ्वी निरीक्षण उपग्रह. हे लक्षात असू द्या. आजच्या सेशन मध्ये एवढंच. भेटूया पुढच्या सेशन मध्ये. तोपर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.